स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत गुजराती पद्धतीने गवाराच्या शेंगांची चमचमीत भाजी। या शेंगाची भाजी म्हटलं की सहसा मुलांना तर बिलकुल आवडत नाही, पण तुम्ही या पद्धतीने जर ही भाजी बनवून मुलांना दिली किंवा घरातल्या सर्वांना दिली तर सर्वजण अगदी आवडीने खातील। ही भाजी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता किंवा तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही भाजी बनवून बघा, ते सुद्धा विचारतील की कशी बनवली। इतकी अप्रतिम ही भाजी बनते। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। घेतल्या आहेत मी 1 पाव गवारच्या शेंगा, स्वच्छ धुवून निवडून घेतल्या। आणि हे घेतले आहेत 2 मीडियम साईजचे बटाटे, स्वच्छ धुवून घेतले। याला मी कापून घेतलं। कढईमध्ये मी थोडंसं तेल तापायला ठेवलं, त्यात या शेंगा आपण परतवून घ्यायच्या। यात टाकते मी अगदी थोडंसं मीठ। मीठ टाकल्यामुळे शेंगा छानशा खारट खारट लागतात, नंतर तर आपण भाजीला वापरणारच आहे। गव्हाच्या शेंगा बनवण्याची प्रत्येकाची पण वेगळी पद्धत असते, पण या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, सगळ्यांना नक्की खूप आवडेल। नाहीतर या शेंगा सहसा सर्वांनाच नाही आवडत। 2-3 मिनिट तेलामध्ये परतवल्यानंतर शेंगा आता आपण काढून घ्यायच्या एका वेगळ्या डिशमध्ये। या सर्व शेंगा मी एका बाउलमध्ये काढून घेते, कारण यातच मला पुन्हा बटाटे सुद्धा काढायचे आहेत। या उरलेल्या तेलामध्ये मी हे बटाटे टाकते आणि हे सुद्धा थोडेसे गोल्डन ब्राऊन याला मी परतवून घेते। बटाट्यांना सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ते पटकन होतात। बटाटे पण गोल्डन ब्राऊन होत आले, ते पण आता काढून घ्यायचे त्याच बाउलमध्ये ज्या बाउलमध्ये आपण शेंगा काढल्या। थोड्या वेळ हे एका साईडला ठेवून यासाठी लागणारा मसाला तयार करायचा। खलबत्त्या घेते मी 3-4 लसणच्या पाकळ्या। लसण थोडा मोठा असल्यामुळे मी कमी घेतला, छोटा जर असेल तर थोडा जास्त घ्या। यातच टाकते मी अर्धा टीस्पून लाल तिखट। हे तिखट असलेलं तिखट आहे, काश्मीरी तिखट पण आपल्याला वापरायचं आहे, पण नंतर, ते फक्त कलरसाठी असतं। अर्धा टीस्पूनला थोडंसं कमी मी मीठ घेते, कारण आपण शेंगांना आणि बटाट्याला दोन्ही याला थोडं थोडं मीठ लावलंय। हे आता कुटून घ्यायचं। अशा पद्धतीने गवाराच्या शेंगाची भाजी कदाचित तुम्ही कधीच नसेल बनवली। ही थोडी वेगळी पद्धत आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं अद्रक सुद्धा टाकू शकता इथे। हा कुटलेला लसूण आपण या शेंगांवर आणि बटाट्यांवर टाकायचा। याचं आपण आता याला कोटिंग करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेतलं मी। हे आता थोड्या वेळ बाजूला ठेवू। यासाठी लागणारा जो मसाला आपल्याला तयार करायचा आहे तो आता तयार करायचा। एका बाउलमध्ये घेतलं मी हे अर्धा टीस्पून काश्मीरी लाल तिखट, हे बिलकुल तिखट नसतं। पाव चम्मच जिरा पावडर, अर्धा टीस्पून घेतली आहे धना पावडर, 1/4 टीस्पून घ्यायची हळद, अर्धा टीस्पून घ्यायचा गरम मसाला, कोणताही घ्या, जो मसाला तुमच्या घरी आहे तो मसाला घ्या। हे सर्व सुके मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये आपल्याला मीठ टाकायची गरज नाही, कारण आपण मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे। यात टाकायचं थोडंसं पाणी। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तयार झाला भाजीसाठी लागणारा मसाला। त्याच कढईमध्ये टाकलं मी 1 मोठा चम्मच तेल। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। तेल तापल्यानंतर त्यात टाकायचं थोडंसं जिरे, थोडासा ओवा म्हणजे अजवाइन। ओवा टाकण्यामध्ये मागे पण एक सायंटिफिक कारण असतं की गवारच्या शेंगा ह्या वातोळ्या असतात, त्याच्यामुळे ओवा टाकतात। 1 मीडियम साईजचा टोमॅटो, त्याची मी प्युरी करून घेतली, ती आता यात टाकायची। छोटे टोमॅटो असतील तर 2 घ्या। थोडं 2 मिनिट ही प्युरी परतवून घेऊ। थोडी प्युरी परतवल्यानंतर त्यामध्ये हा आपण तयार करून ठेवलेला मसाला टाकायचा।
मसाला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचा. तेल सेपरेट झालं की समजायचं आपला मसाला छान तयार झाला. यावर थोडं मी आता 1 मिनिट झाकण ठेवते. तोपर्यंत आपण आणखी एक थोडासा मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊया. सेम त्याच खलबत्त्यामध्ये मी घेतलं आहे हे थोडंसं फरसाण. तुमच्याकडे फरसाण नसेल तर तुम्ही शेव घेतली तरी चालते नुसती, किंवा हे दोन्ही नसेल तर डाळवं घ्या. हे पण थोडंसं कुटून घ्यायचं. थोडं जाडसर राहिलं तरी चालतं. तेल आता सेपरेट होत आलं म्हणजे मसाला तयार झाला. यात टाकते मी थोडीशी कोथिंबीर. कधी पण मसाल्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकत जा, खूप छान टेस्ट येते. मी प्रत्येक भाजीमध्ये टाकत असते. कुटलेलं फरसाण पण यात टाकून द्यायचं. मसाला खूप छान परतवला गेला, खूप छान सुगंध पण येत आहे. आता यामध्ये आपण टाकायच्या शेंगा आणि बटाटे. सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. यामध्ये टाकते मी आता पाणी. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला भाजी किती घट्ट ठेवायची आणि किती पातळ ठेवायची त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण करा. पाणी रूम टेम्परेचरचं होतं, गरम पाणी नव्हतं. 2-3 मिनिट झाकण ठेवून याच्यामध्ये छान वाफ भरू द्या. भाजी तयार. 3-4 मिनिट चांगलं उकळवल्यानंतर आता भाजी अगदी तयार झाली आपली खाण्यासाठी. सर्वात शेवटी टाकते मी यात कोथिंबीर. बघू शकाल आपण किती मस्त अगदी चमचमीत शेंगांची भाजी तयार. आपण पण माझ्या पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.